आज आपण सुकट चटणी बनवतोय। अगदी जर तुम्हाला पटकन अशी सुकट चटणी बनवायची असेल तर तुम्ही कमी वेळेमध्ये ही सुकट चटणी बनवू शकता। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण ना सुकटची चटणी बनवणार आहे। त्यासाठी इथे मी सुकट घेतलेली आहे आणि अशी थोडीशी बघा ब्राऊन कलरवरती सुकट घ्यायची, म्हणजे ही सुकट ना चवीला खूप छान लागते। त्यामुळे मी इथे थोडीशी अशी ब्राऊन कलरवरती सुकट घेतलेली आहे आणि सुकट आपण पहिल्यांदा ना निवडून घेतलेली आहे आणि निवडून घेतल्यानंतरच मग तिला आपण आता भाजून घेत आहे। भाजताना इथे आपण लोखंडी तवा ठेवलेला आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवून आपल्याला ना सुकट चांगली भाजून घ्यायची आहे। अशी सुकट पहिल्यांदा थोडीशी भाजून घेतली ना तर काय होतं, जे सुकटला एक वास असतो ना तो निघून जातो। त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा ना सुकट अशी लो फ्लेमवरती ना 1 मिनिटभरासाठी ना अशी तव्यावरती परतवून घ्यायची आहे। परतून झाल्यानंतर मग थंड करून घेतली मी आणि आता आपल्याला काय करायचं आहे, तिला चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता इथं बघा मी नळाखालीच धुवून घेत आहे। ह्या ठिकाणी जर तुम्ही असं म्हणजे घमेलामध्ये वगैरे धुतात चालणार तरी 2 ते 3 पाण्याने अशी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची। आता इथं आपण नळाखाली 2 ते 3 मिनिट धुवून घेतले। सुकटच्या चटणीमध्ये घालण्यासाठी इथं बघा आपण पात चिरून घेतलेली आहे आणि पातीचा कांदाही चिरून घेतलेला आहे। 1 टोमॅटो आणि 1 मोठ्या साईजचा मी कांदा चिरून घेतलेला आहे आणि गॅसवरती इथं आपण तवा ठेवून घेतलेला आहे। तव्यामध्ये आपण 1 पळी एवढं तेल घालून घेणार आहे। तेल घातल्यानंतर तेल गरम होऊ द्यायचं आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालून कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा आपण तेलामध्ये चांगला परतून घेणार आहे आणि नंतर मग मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ आपल्याला ना चवीनुसारच घालायचं आहे। थोडीशी आपल्याला हळदही घालायची आहे आणि काश्मीरी लाल मिरची पावडर इथं मी अर्धा चमचा एवढी घालून घेतलेली आहे। ती तेलामध्ये चांगली मिक्स करून घेणार आहे। नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटोही घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो आणि कांदा चांगला ना भाजून घ्यायचा आहे। आपल्याला कांदा आणि टोमॅटो छान असं भाजत आल्यानंतर मग त्याच्यामध्ये आता आपल्याला पात आणि पातीचा कांदा घालून घ्यायचा आहे। तोही चमच्याने आता आपण चांगला परतून घेणार आहे आणि नंतर मग घरचा मसाला आपण अर्धा चमचा एवढा घालून घेणार आहे। इथं बघा मी अर्धा चमचा एवढा घरचा मसाला घातलेला आहे। तोही तेलामध्ये आपण चांगला परतून घेणार आहे। अशी कांद्याची पात घालायची आणि कांदा घालायचा। सुकटची चटणी ना चवीला खूप छान लागते। पात घालून तयार केलेली सुकटची चटणी एकदा तुम्ही नक्की करून खाऊन बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा ही सुकट आवडेल। आता आपल्याला चांगले ना कांद्याची पात चांगली तेलामध्ये आपण तेल सुटेपर्यंत बघा इथं परतून घेतली। नंतर मग इथं आता आपण जी सुकट धुवून घेतली होती ना 2 ते 3 पाण्याने, ती आता सुकट आपल्याला मसाल्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि मसाल्यामध्ये आपण आता चमच्याने चांगली मिक्स करून घेणार आहे। मसाल्यामध्ये आपल्याला चांगली मिक्स करायची आहे। 1 ते 1.5 मिनिट ना आपण चमच्याने चांगली मसाल्यामध्ये परतून घेणार आहे। जेवढी चांगली परतून घेऊ ना तेवढे मसाले ना सुकटला चांगले लागले जातात। त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा ना सुकट चांगली अशी मसाल्यामध्ये परतवायची आणि नंतर मग तिला ना अशी एकत्र अशी गोळा करायची तव्यामध्ये। चमच्याने आपण अशी एकत्र गोळा करून घेणार आहे आणि मग त्याच्यावरती ना आपल्याला एक ताट झाकायचं आहे। ताट झाकून ताटावरती ना असं ना पाणी ओतून घ्यायचं, म्हणजे त्या पाण्याच्या वाफेने ना सुकट छान अशी शिजल्या जाते। त्यामुळे आपण थोडंसं अर्धा ग्लास एवढं पाणी ओतून ना सुकट चांगली 3 मिनिट एवढी शिजवून घेतली। 3 मिनिटानंतर आपल्याला असं चमच्याने नंतर मिक्स करून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर अशी मिक्स करून घ्यायची आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला ना थोडासा गरम मसाला घालून घ्यायचा आहे। गरम मसाला घातला की सुकट चटणीला ना आणखी छान अशी टेस्ट येते आणि नंतर आपण बघा त्याच्यावरती ताट झाकून आणि 3 मिनिट एवढी सुकट बघा चांगली शिजवून घेतलेली आहे। अशी आपल्याला 6 ते 7 मिनिट लागलेले आहे सुकट तयार करून घ्यायला। इथं बघू शकता मस्त अगदी आपली सुकट तयार झालेली आहे। अगदी तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता। एकदम मस्त होते ही सुकट। एकदा नक्की करून ही रेसिपी तुम्ही खाऊन बघा। आमच्या घरात ना ही सुकट ना भाकरी बरोबरच खाल्ली जाते। भाकरी बरोबर तर खायला खूपच छान लागते। एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकासोबत हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करा।
कमेंट करा. भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.